ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर हे नेहमी मनुष्याला मदत करण्यासाठी 24 तास उपस्थित असतात. परमेश्वराचा हात मनुष्याच्या मदतीला नेहमी धावून येत असतो. परमेश्वराचा आत्मा नेहमी व्यक्तीच्या पाठी असतो. परंतु आपण परमेश्वराचा तो हात आपल्या हातामध्ये घेण्यासाठी तयार असतो का? आपण त्या परमेश्वराच्या आत्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा देण्यासाठी तयार असतो का? जर आपलं जीवन खडतर जमिनीप्रमाणे असेल, जर आपलं हृदय त्या पोलादाप्रमाणे झालं असेल, तर नक्कीच परमेश्वराचा आत्मा आणि परमेश्वराची मदत आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यासाठी आपलं आंतरिक शरीर किंवा आंतरिक आत्मा, हृदय याची आपण मशागत करणे गरजेचं आहे. आपलं हृदय सुपीक जमिनीप्रमाणे असेल तर देवाने पेरलेली ती बी आहे, त्याचा नक्कीच सुंदर वृक्षामध्ये रूपांतर होऊ शकते. ती बी चांगल्या प्रकारे रुजू शकते. आज प्रभू येशू ख्रिस्त पेरणाऱ्यांचा दाखला देऊन परत एकदा आपल्या सर्वांना आपली आंतरिक तयारी करण्यासाठी, आध्यात्मिक तयारी करण्यासाठी व जी जमीन जी हृदयाच्या रूपांतरामध्ये आपल्यामध्ये आहे, रूपामध्ये आपल्यामध्ये आहे, त्या जमिनीची मशागत करून ती सुपीक जमीन परमेश्वराच्या तयारीसाठी, स्वागतासाठी करण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण करत आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितला, त्या दाखल्यामध्ये खूप काही गूढ सामावलेला आहे, रहस्य आहे. जेवढं आपण त्याच्यावरती मनन चिंतन करणार, तेवढेच नवीन नवीन विचार, तेवढेच नवीन नवीन चांगल्या गोष्टी त्यामधून आपण शोधून काढू शकतो. ज्या वेळा पेरणारा पेरणी करण्यासाठी गेला, तेव्हा काही बी जमिनीवरती पडले, पक्ष्याने खाऊन टाकले. काही बी काटेरी झुडपामध्ये पडले, काटेरी झुडपाने त्यांची वाढ खुंटवली. काही जण दगडामध्ये पडले, खडकावरती पडले, पटकन ते वरती आले, परंतु सूर्याच्या प्रखर तेजापुढे ते टिकले नाही, ते कोमजून गेले. परंतु काही बी चांगल्या जमिनीमध्ये पडले, त्यांना खतपत मिळालं, खत पाणी मिळालं, ते चांगले वाढले, त्यांनी चांगले पीक दिले. याचा अर्थ असाच की परमेश्वराच्या बी मध्ये कुठल्याच प्रकारची डिफेक्ट नव्हता. परमेश्वराच्या वचनामध्ये कुठल्याच प्रकारची डाऊट नव्हता. ते वचन अगदी पूर्णपणे अगदी सजीव होतं, अगदी सक्रिय होतं. परंतु प्रॉब्लेम कुठे होता? प्रॉब्लेम हा त्या जमिनीशी होता. काही जमिनीमध्ये खडकाने जागा तयार केलेली होती, त्यामुळे परमेश्वराचं वचन तेथे राहू शकलं नाही. काही जमिनीने त्या बीला स्वीकारलंच नाही, मग तो पाखरांनी खाल्लं. काही जमिनीने त्या काटेरी झुडपाला महत्वाचं स्थान दिलं होतं, त्यामुळे ते बी जरी वरती आलं तरी ते काटेरी झुडपाने त्यांना वावडू दिलं नाही. परंतु काही जमिनीने आपली मशागत केलेली होती. चांगल्या प्रकारे सुपीक झालेली ती जमीन परमेश्वराच्या स्वागतासाठी तयार केलेली होती आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन तेथे सक्रिय झालं. यावरून आपल्याला समजते की जी जमीन होती ती जमीन व्यवस्थित नव्हती, त्यांनी आपली तयारी केली नव्हती. ही जमीन म्हणजेच आपलं हृदय आहे, आपलं जीवन आहे. जर आपण हृदयामध्ये काटेरी झुडपाप्रमाणे अनेक पापे आणले, अनेक गोष्टी ठेवल्या किंवा खडकाप्रमाणे अनेक गोष्टी ठेवल्या, तर परमेश्वराचं वचन तेथे सक्रिय होऊ शकणार नाही. आपण ऐकू, पण त्यामध्ये जर मनन चिंतन केलं नाही, त्याला खत पाणी घातलं नाही विश्वासाचं, तर ते वचन तेथेच कोमजून जाणार आहे, तेथेच मरणार आहे. परमेश्वराची काय इच्छा आहे की आपण हृदयाची तयारी करावं. केवळ कानाने नाही, तर पूर्ण अंतःकरणाने ते वचन ऐकून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा आणि परिवर्तन घडवून आणण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर ते वचन नक्कीच सक्रिय बनून आपल्या जीवनामध्ये फळ उत्पादन करणार आहे आणि आपलं जीवन नक्कीच फलद्रुप्त होणार आहे. तर आपण आपलं हृदय तपासून पाहूया.
सुपीक जमिनीप्रमाणे आपल्या हृदयाची जीवनाची तयारी करूया, आध्यात्मिक तयारी करूया आणि परमेश्वराचं वचन स्वीकारण्यासाठी नेहमी तत्पर राहूया. आमेन.